नमस्कार. आपण आज या व्हिडिओमध्ये डी-बी-टी पोर्टलमध्ये आपले विद्यार्थ्यांचं न्यू एंट्री कसं करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. सर्वात पहिले नॉर्मली लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी यूजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. त्याच्यानंतर आपण आपला विद्यार्थी याचा न्यू एंट्री करत आहे, त्याचं सर्व डॉक्युमेंट आपल्याजवळ असणे महत्त्वाचं आहे. सर्वात पहिले स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं, अकॅडमिक इयर चूज करायचं आणि जो वर्ग आहे तो वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचा GRN नंबर म्हणजेच आपला दाखल खारिज क्रमांक इथे टाकून घ्या. दाखल खारिज क्रमांक व्यवस्थित टाकून झाल्यानंतर सरळ आय डी तर इयत्ता पहिलीला सरळ आय डी नसतोच, म्हणजे सरळ आय डी असते, पण आता नवीन एंट्री जिथं काही सध्या सरळ आय डी टाकायचं काम नाही आहे. जेव्हा आपण सरळ आय डी आपला तयार होईल त्यावेळेस सरळ आय डी टाकून घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा पहिला नाव, जो नाव आहे विद्यार्थ्याचा तो नाव इथं टाईप करून घ्या. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे पालकाचं नाव, त्याचं वडिलाचं नाव इथं टाईप करून घ्या. त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे सरनेम इथे टाईप करा. आता सरनेम टाईप केल्याबरोबर नेक्स्ट टॅब आहे आपल्याजवळ आधार नंबर. मग आधार नंबर विद्यार्थ्याचं नाव, आधार कार्डवरून आधार नंबर व्यवस्थित इथे टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर स्टुडंट टाईप तो हॉस्टेलर आहे, डिस्कॉलर आहे का NF आहे ते चूज करा. त्याच्यानंतर परत फादर नेम विचारलेलं आहे, फादर नेम इथं परत टाईप करून घ्या. त्याच्यानंतर मदर नेम इथे टाईप करा आणि मग मोबाईल नंबर जर का अवेलेबल असेल, मोबाईल नंबर पालकाचा मोबाईल नंबर इथे टाईप करा. त्याच्यानंतर मेल फिमेल जेंडर जे आहे ते सिलेक्ट करून घ्या. डेट ऑफ बर्थ, विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ व्यवस्थित इथे टाकून घ्या. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित इथे आपण टाकून घेतलं आहे, 18 जानेवारी. ओके. आता कास्ट, सबकास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर केअर ऑफ इथे पालकाचं नाव जे आहे ते लिहून घ्या. पालकाचं नाव टाईप केल्याबरोबर गाव, कोणता गावाचा आहे विद्यार्थी तो गाव, त्याचा लँडमार्क, ॲट पोस्ट इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर विलेज, सिटी, टाउन इथे परत गावाचं नाव. डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करून घ्या, द टॅब आहे डिस्ट्रिक्टसाठी. आणि तालुका, पिनकोड, आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकून घ्या आणि सेम ॲज अबाव या बटनावर क्लिक करा. जर का अजून अल्टरनेट असेल तर ते तुम्ही तिथं हे करू शकता. आता अकाउंट होल्डर नेम, मग आता अकाउंट होल्डर नेम जो समजा त्या मुलीचं अकाउंट बनलेलं नसेल तर आईचं, पालकाचं आपल्याला दिलेला असतो. जो अकाउंट आपल्याला दिलेला आहे इथं आईचं अकाउंट दिलेलं आहे म्हणून मी आईचा अकाउंटचा जो डिटेल आहे ते इथं फिलअप करत आहे. मग आईचं पूर्ण नाव म्हणजे त्या पासबुकवर जसं नाव दिलेलं आहे त्याप्रमाणे स्पेलिंग ॲज इट इज इथे टाकून घ्यावी आणि IFSC कोड इथे व्यवस्थित टाका. आता IFSC कोड टाकल्याबरोबर MICR नंबर ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे आणि कोणत्या बँकचा तो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर, ब्रँच नेम इथं दाखवणार आहे. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकावे. अकाउंट नंबर, पासबुक झेरॉक्स जे आहे ते व्यवस्थित अकाउंट नंबर टाकून घ्या. अकाउंट नंबर इथे कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे पुन्हा इथे अकाउंट नंबर टाईप करा. अकाउंट नंबर व्यवस्थित पाहून एक एक अंक व्यवस्थित पाहून टाईप करा, जेणेकरून पुढे चालून प्रॉब्लेम होणार नाही. आणि रजिस्टर या बटनावर प्रेस करा. त्याआधी सर्व डिटेल व्यवस्थित चेक करून घ्या आणि मग रजिस्टर या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर सेंड फॉर अप्रूव्हल, रजिस्ट्रेशन सेंड फॉर अप्रूव्हल तिथं ओके म्हणून. म्हणजे आपला हा विद्यार्थी
याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता हे क्लर्क लॉग इनमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग आता याला प्रिन्सिपल लॉग इनमधून आपल्याला अप्रूव्हल द्यायचं आहे, म्हणून इथून आपल्याला लॉग आउट करून घेणं आहे. आता लॉग आउट केला आहे आपण आणि प्रिन्सिपल लॉग इनला लॉग इन करून घ्या आणि स्क्रुटिनी इथं आल्यावर तर आपल्याला तो विद्यार्थी दिसणार आहे ज्याचं रजिस्ट्रेशन आपण इथे केलेलं आहे. तो विद्यार्थी सिलेक्ट करा, सर्व डिटेल व्यवस्थित आहे का ते पाहून घ्या आणि मग अप्रूव्हल या बटनावर प्रेस करा. जसं आपण अप्रूव्हल या बटनावर प्रेस करणार तसेच एक आपल्याला अप्रूव्हल सक्सेसफुली दिसणार आहे. ओके म्हणा. आपला जो विद्यार्थी आहे तो क्लर्क लॉग इनला आपण ॲड केला आहे आणि प्रिन्सिपल लॉग इनवरून अप्रूव्हलसुद्धा दिलेला आहे. आता PO लॉग इनवर अप्रूव्हल होईल. तिथं काही प्रॉब्लेम अडचणी असेल ते सेंड बॅक करणार आहे. जर का नसेल तर ते अप्रूव्हल होणार आणि लगेच त्या विद्यार्थ्याला DBT वर्ग होईल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ करिता आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या.